कोल्हापूर युवा सेनेकडून महाविद्यालयीन सुरक्षेसाठी निवेदन। कोल्हापूर शहरातील महाविद्यालयाच्या बाहेर वाढत चाललेली गटबाजी, अंमली पदार्थ विक्री, टवाळखोरांची गर्दी व त्यातून निर्माण होणाऱ्या असुरक्षित वातावरणाबाबत युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे शहर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। महाविद्यालय सुटण्याच्या वेळेला अनेक ठिकाणी विद्यार्थिनींना अवघडलेलं वातावरण सहन करावं लागतं। काही ठिकाणी अंमली पदार्थ विक्री तर काही ठिकाणी गटबाजीमुळे वादाची शक्यता निर्माण होत असल्याचं युवा सेनेकडून निदर्शनास आणलं गेलं। युवा सेना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात प्रत्येक महाविद्यालयाबाहेर सुटण्याच्या वेळेला एक महिला पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, निर्भया पथक, डीबी पथक, बीट मार्शल आणि पेट्रोलिंग मोबाईल अधिक प्रभावीपणे काम करावे, तक्रार पेट्या प्रत्यक्ष कार्यान्वित करून त्यावर नियमित कारवाई व्हावी अशा मागण्या करण्यात आल्या। या निवेदनावर शहर डीवायएसपी प्रिया पाटील यांनी महाविद्यालयीन सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा आहे, निर्भया पथक व संबंधित पथक अधिक सक्रिय केली जातील, तसेच असे प्रकार आढळल्यास विद्यार्थ्यांनी किंवा स्थानिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा असं आश्वासन दिलं। निवेदन देताना युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, चैतन्य देशपांडे, सदाशिव पवार, पवन तोरसकर, सुनील चौगुले, सनराज शिंदे, तृप्ती विभूते, प्रज्ञा लोणारे, सानिका दामुगडे, माधुरी जाधव, अक्षय घाटगे, ऋषिकेश जोशी, संग्राम पाटील, जयवंत वडगावकर, मारुती कारंडे, लतीफ शेख, इंजमाम मुल्ला, रमेश वरुटे, योगेश लोहार, राकेश चौगुले, कनिष्क शिंदे, अक्षय मोरे, शुभम पाटील, युवराज मोरे, सचिन नागटिळक, ओंकार मंडलिक, संकेत गुरव, शैलेश नलावडे आदी उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।